नमस्कार, मी निलेश केवट RTI जनजागृती या चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बरेचसे कार्यकर्त्यांना आणि बरेचसे जनजागृती करत असताना माझ्याकडे असे प्रश्न फोन येतात, प्रश्न विचारले जातात। तर त्या उद्देशाने आपणास सांगू इच्छितो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा आपल्या देशामध्ये 1997 मध्ये आलेला आहे। 1997 मध्ये आला आणि 2 राज्य गोवा आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये लागू झाला। तर ह्या कायद्यामध्ये त्यानंतर 2005 या साली आपल्या संपूर्ण भारताला लागू झाला। ह्या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे ह्या कायद्याचं नाव। आणि कुठेही केंद्रीय माहितीचा अधिकार हे नाव बरेचशे ठिकाणी लावलं जातं, परंतु कुठेही लावू नये। कारण का बरेचसे मला पत्र येतं, प्रथम अपील अधिकाऱ्यांचे पत्र असतात, त्याच्यात लिहिलेलं असतं केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005, परंतु ह्या कायद्याच्या कलम प्रारंभामध्ये सांगितलेल्या स्टार्टिंगला संक्षिप्त नाव आणि व्याप्ती या नावाचा प्रारंभ इथून सुरुवात होतो आणि या अधिनियमात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असे म्हणावे। माहितीच्या अधिकारात हे सांगितलेलं असताना बरेचसे प्रथम अपील अधिकारी का केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम असं ते उल्लेख करतात, परंतु आपण सर्वांना सांगू इच्छितो का एका तहसीलदाराला त्यांनी पत्रामध्ये असंच उल्लेख केलेला असताना का केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005, परंतु एका कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती तक्रार केली आणि तुम्हाला सांगतो तक्रारीनंतर त्या तहसीलदाराला 7,500 रुपये दंड हा ठोठावण्यात आलेला होता। तर हे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पहिलं कलम आहे आणि या कलमची व्याख्या आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। कलम सुरुवात होताना 1 आणि 12 ऑक्टोबर 2005 जम्मू काश्मीर वगळता सर्व देशात लागू झाला, परंतु आता सध्या जम्मू काश्मीरला सुद्धा लागू झालेला आहे। कलम 2 पोटकलम 6 मध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहिती आहे आणि जनतेला जनजागृती करताना सांगू इच्छितो तर ह्या कलम 2 मध्ये माहिती कशा प्रकारची मागू शकतो, कशा प्रकारची माहिती घेता येतं, तर त्याबद्दल मी थोडक्यात एक सांगणार आहे। कलम 2 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2 पोटकलम 6 याच्यामध्ये माहितीची व्याख्या दिलेली आहे। माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असून त्यामध्ये अभिलेख, दस्तावेज, ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्ध पत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमे, मॉडेल, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार सामग्री आणि त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळवता येईल अशी कोणत्याही खाजगी निकायशी संबंधित माहिती याचा समावेश होतो। म्हणजे खूप छान व्याख्या दिलेली आहे आणि माहितीच्या अधिकारात ह्या 2ची व्याख्या जर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली की आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे का माहिती काय, माहिती म्हणजे काय, कशी माहिती घ्यायची असतं, कसं माहिती मागायची असतं आपल्याला। तर याच्यातून माझ्या मते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।